10x10च्या खोलीत होत्या 14 ते 15 मुली. कारण समजताच पोलीसही हदरले. चक्रावून जाणारी घटना समोर. वाराणसीच्या एका गजबजलेल्या भागात रोज सकाळी एक विचित्र हालचाल जाणवायची. हातात फाईल्स, डोळ्यात स्वप्न आणि चेहऱ्यावर आशा घेऊन शेकडो तरुण तरुणी एका इमारतीत जात होते. पण रात्री होताच तेच चेहरे निराश होऊन बाहेर पडायचे. स्थानिक लोकांनाही या इमारतीबद्दल संशय येऊ लागला होता. कारण दिवसभर तिथं प्रचंड गर्दी असायची, पण आत नेमकं काय चालतंय हे कुणालाच कळत नव्हतं. काही दिवसांनी पोलिसांकडे तक्रारी पोहोचू लागल्या. मोठ्या पगाराची नोकरी मिळेल असं सांगून पैसे घेतले जात आहेत, पण त्यानंतर कुठलाही संपर्क होत नाही असं अनेक बेरोजगार तरुणांनी सांगितलंय. तक्रारी वाढताच पोलिसांनी गुप्त तपास सुरू केला आणि त्या इमारतीवर सतत लक्ष ठेवायला सुरुवात केली. काही दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी अचानक त्या इमारतीवर छापा टाकला आणि आतलं दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. कुणी फोनवर बोलत होतं, कुणी कॉम्प्युटर समोर बसून लोकांची माहिती भरत होते, तर काही तरुण तरुणी घाबरून इकडे तिकडे पळत होते. पण पोलिसांना सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा एका छोट्याशा 10x10च्या खोलीत तब्बल 15 मुली राहत असल्याचं समोर आलं. त्या खोलीत नीट बसायलाही जागा नव्हती. गाद्या, बॅगा आणि अस्ताव्यस्त सामानामध्ये त्या मुली कशा तरी राहत होत्या. पोलिसांनी संपूर्ण इमारतीची तपासणी सुरू केली आणि तिथून अनेक कागदपत्र, मोबाईल, लॅपटॉप आणि महत्त्वाचे रेकॉर्ड जप्त केलं. चौकशीत हळूहळू पण या संपूर्ण प्रकरणाचं रहस्य उघड झालं. हे कोणतं अधिकृत ऑफिस नव्हतंच, तर बेरोजगार तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन, प्रोसेसिंग आणि इतर शुल्काच्या नावाखाली पैसे उकळणारं कथित बनावट कॉल सेंटर रॅकेट होतं. चांगली नोकरी आणि मोठा पगार मिळेल या आशेवर अनेक तरुण तरुणींना जाळ्यात ओढलं जात होतं. पोलिसांनी या प्रकरणात 6 जणांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना अशा बनावट आश्वासनांपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.